नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, इन्स्ट्रक्टर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ITI मुलींची औरंगाबाद. आज आपण निमीच्या ने तयार केलेली जे क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँकमधलं आपण सेमिस्टर सेकंडमधलं फर्स्ट मॉड्यूल जे आहे, त्यावर आधारित जे प्रश्न आहेत, ते प्रश्नांचं आपण आज बघणार आहोत. यातला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ process in which lactic acid fermentation in salt solution during pickle making म्हणजे लोणचं तयार करत असताना जी प्रक्रिया घडते लोणच्यामध्ये मीठ मुरण्याची क्रिया, तर त्यावेळी जे फर्मेंटेशन होतं लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन होतं, हे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन होण्याची जी क्रिया आहे या क्रियेला काय म्हणतात? स्मोकिंग, क्युरिंग, ब्रायनिंग आणि सिरपिंग. तर याला हे जे लोणचं मुरण्याची जी क्रिया असते त्याच्यामध्ये त्याला म्हणतात क्युरिंग करणे. क्युरिंग म्हणजे की आपण मीठ लावल्यानंतर त्याच्यामध्ये ऑस्मोसिसची क्रिया घडते आणि मीठ त्या फोडीमध्ये मुरतं आणि फोडीतलं पाणी बाहेर येतं. या क्रियेला आपण म्हणतो क्युरिंग करणे म्हणतात. म्हणून याचा आन्सर आहे बी, क्युरिंग. सेकंड क्वेश्चन आहे, विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह. वर्ग 1 प्रिझर्वेटिव्ह म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 असे प्रिझर्वेटिव्हचे दोन प्रकारमध्ये वर्गीकरण करतो आपण. त्यात क्लास 1 विचारलेले आपल्याला. तर क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह कोणते ऑप्शन दिले? साल्ट म्हणजे मीठ, बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट आणि पोटॅशियम मेटाबाय सल्फेट. तर यामध्ये आपल्या लक्षात येतं की सोडियम बेन्झोएट, बेन्झोइक ॲसिड आणि KMS पोटॅशियम मेटाबाय सल्फेट ज्याला म्हणतो आपण, हे क्लास 2 प्रिझर्वेटिव्हमध्ये जातात. आणि हे ऑप्शन जे मीठ हे क्लास 1 मध्ये येत असतं, कारण मीठ, साखर, ॲसिड हे सगळं काय येतं वर्ग 1 म्हणजे क्लास 1 प्रिझर्वेटिव्हमध्ये, म्हणून याचा आन्सर आहे सॉल्ट. तिसरा क्वेश्चन आहे, विच फर्मेंटेशन इज रिस्पॉन्सिबल इन पिकलिंग. कोणत्या पिकलिंग म्हणजे लोणचं मुरण्याची क्रिया किंवा लोणचं तयार होण्याची जी क्रिया आहे, या क्रियेमध्ये कोणत्या प्रकारचं फर्मेंटेशन केल्या जातं किंवा होत असतं? लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेशन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि इथेनॉल फर्मेंटेशन. आपल्याला माहिती आहे की लोणच्यामध्ये ज्यावेळेस मुरण्याची क्रिया होती, फर्मेंटेशन होतं, तर लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार करतो आणि म्हणून लोणचं जे आंबट ॲसिडचं पर्सेंटेज सुद्धा त्यामध्ये फर्मेंटेशन झाल्यानंतर वाढतं. ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेशन हे व्हिनेगर तयार करताना होतं. अल्कोहोलिक फर्मेंटेशन हे वाईन तयार करताना होतं. इथेनॉल फर्मेंटेशन सुद्धा हे सुद्धा अल्कोहोलिक फर्मेंटेशन झालं. याचा आन्सर आहे ए, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. त्यामध्ये लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियामुळे. चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट कंटेंट प्रिव्हेंट मायक्रोबायोलॉजिकल स्पॉयलेज. म्हणजे लोणच्यामध्ये किंवा एखाद्या पदार्थामध्ये मिठाचं कॉन्सन्ट्रेशन किंवा मिठाचं प्रमाण किती पाहिजे की जेवढं त्यानंतर त्यामुळे त्या पदार्थामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा ग्रोथ होणार नाहीत. आपल्याला ऑप्शन दिले 3%, 6%, 10%, 15%. आपल्याला माहिती आहे की 15% जर मिठाचं प्रमाण जास्त असेल तर ते पदार्थाला खराब होऊ देत नाही. म्हणून त्याचा आन्सर आहे डी, 15%. 15%पेक्षा जास्त पाहिजे. आपण जनरली लोणच्यामध्ये 20% मिठाचं प्रमाण आपण ठेवत असतो. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट द लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया कॅन थ्राईव्ह. म्हणजे कोणतं मिठाचं प्रमाण आहे की ज्यामुळे ते लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया थ्राईव्ह होतात, म्हणजे ते ग्रोथ होऊ शकतो त्यांचा, की त्यांचा ग्रोथ त्यामध्ये होतो. तर आपल्याला माहिती आहे की जर 8 ते 10%, 20 ते 22%, 25% म्हणजे 15%पेक्षा जास्त ग्रोथ मिठाचं प्रमाण असेल तर त्यामध्ये कुठल्याही मायक्रोऑर्गॅनिझमचा ग्रोथ होत नसतो. आणि लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया फर्मेंटेशन ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस त्यांची वाढ व्हायला पाहिजे, म्हणून त्याचं प्रमाण जे तर 10%पेक्षा कमी म्हणजे 8 ते 10%पर्यंत त्याच्यामध्ये जर मिठाचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाची ग्रोथ होऊन फर्मेंटेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे त्याचा आन्सर आहे ए, 8 to 10%. सहावा प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ ब्लॅकनिंग प्रॉब्लेम इन पिकल. लोणच्यामध्ये ब्लॅकनिंग, लोणचं काळं का पडतं, हा जो कॉज म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर कशामुळे होतं? यूज ऑफ स्ट्रॉंग व्हिनेगर खूप कॉन्सन्ट्रेशन वापरल्यामुळे, आयर्न इन द ब्राईन, मिठाचं जे द्रावण बनतं त्याच्यामध्ये लोह म्हणजे लोखंडाचं प्रमाण असल्यामुळे, लोहाचं प्रमाण असल्यामुळे, युजिंग स्टेनलेस स्टील इक्विपमेंट, स्टेनलेस स्टील साहित्य वापरल्यामुळे, आणि पॅकिंग ग्लास कंटेनर, काचेच्या, पण आपल्याला माहिती आहे की काचेच्या कंटेनरमध्ये ठेवल्यावर त्याचं रिॲक्शन होत नाही, स्टेनलेस स्टीलमुळे मेटल कंटॅमिनेशन होत नाही, आणि व्हिनेगरमुळे पण होत नाही. होईल कोणामुळे, तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणजे किंवा लोखंडाचा काही संपर्क आल्यामुळे.
त्याचा रंग काळा होऊ शकतो. म्हणजे याचा आन्सर आहे बी, आयर्न इन द ब्राईन. नेक्स्ट क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ साल्ट प्रेझेंट इन ब्राईन? ब्राईनमध्ये मिठाचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरल्या जातं? रिफ्रॅक्टोमीटर आपल्याला माहिती आहे ब्रिक्स मोजायला, सॅलिनोमीटर हे मिठाचं कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी आपण वापरतो. म्हणून याचा आन्सर आहे बी. आपल्याला सी जेल मीटर आपल्याला माहिती आहे पेक्टिन कंटेंट मोजायला वापरतो. लॅक्टोमीटर चा उपयोग दुधाचं फॅटचं कंटेंट चेक करण्यासाठी केलं. त्यामुळे याचा आन्सर आहे सॅलिनोमीटर, म्हणजे साल्टचं प्रमाण तपासण्यासाठी याचा उपयोग. आन्सर आहे बी. हाऊ मेनी डेज आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट फर्मेंटेशन प्रोसेस अंडर फेवरेबल कंडिशन इन पिकल्स? आता लोणच्यामध्ये चांगलं वातावरण जर मिळालं तर साधारणतः किती दिवस लागतात की त्यामुळे फर्मेंटेशनची क्रियाची पूर्ण होते? 7 ते 10 दिवस, 15 ते 18 दिवस, 20 ते 23 दिवस, 30 ते 33 दिवस. तर साधारणतः आपल्याला माहिती आहे की ही ऑस्मोसिसची क्रिया किंवा क्युरिंगची प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण, ही प्रक्रिया होण्यासाठी साधारणतः 1-1.5 आठवड्यापर्यंत आपल्याला कालावधी त्याचा लागू शकतो. तर म्हणून त्याचा आन्सर आहे 7 ते 10 दिवस आपल्याला ही फर्मेंटेशनची क्रिया होण्यासाठी लागू शकतात. 9वा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ साल्ट कंटेंट प्रिव्हेंट द पिकल फ्रॉम मायक्रोवेव्ह स्पॉइलेज? इथं तो प्रश्न डबल झालेला आहे. अगोदर हा प्रश्न विचारला की किती टक्के मिठाचं प्रमाण पाहिजे की ज्यामुळे त्याचं स्पॉइलेज होणार नाही, मायक्रोजमचा ग्रोथ होणार नाही? तर आपल्याला माहिती आहे त्याचा आन्सर आहे 15%, म्हणजे डी आन्सर आहे त्याचं. विच स्मॉलेस्ट इन्स्ट्रुमेंट इज यूज टू डिटेक्ट साल्ट प्रेझेंट इन ब्राईन? परत तोच प्रश्न आले की स्मॉलेस्ट लहान कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे की ते ब्राईनमधलं मिठाचं प्रमाण तपासू शकतं? तर परत याचा आन्सर आहे आपल्याला माहिती, आत्ताच पाहिलं आपण की सॅलिनोमीटर किंवा सॅलिनोमीटर. कारण रिफ्रॅक्टोमीटर, थर्मोमीटर, लॅक्टोमीटर हे वापरले जात नाही. साल्टचं तपासायला आपल्याला सॅलिनोमीटर वापरलं जातं. व्हॉट इज द कॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ बिटर टेस्ट इन पिकल? लोणच्यामध्ये कडवटपणा कशामुळे येतो? बिटर टेस्ट, त्याची कारणं काय आहेत? आयर्न इन द ब्राईन, लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे. यूज ऑफ स्ट्रॉंग व्हिनेगार, की व्हिनेगार जो वापरतो आपण हा खूप स्ट्रॉंग वापरला तर त्यामुळे कडवटपणा येऊ शकतो. इनसफिशियंट क्युरिंग अर्धवट ठेवल्यामुळे होऊ शकतं. यूज ऑफ वीक ब्राईनचं सोल्युशन वीक म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशनचं ब्राईन वापरलं पण 2%, 5%. आपल्याला माहिती आहे की व्हिनेगारचं प्रमाण जास्त जर वापरलं गेलं किंवा स्ट्रॉंग व्हिनेगार वापरला गेला तर त्यामुळे त्या लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो. म्हणजे याचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट पर्सेंटेज ऑफ साल्ट कंटेंट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज इन्क्लूड इन यीस्ट, मोल्ड अँड लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया डू नॉट ग्रो ऑर मल्टिप्लाय ड्युरिंग पिकलिंग? परत तोच प्रश्न इथे आला की त्यांची वाढ होत नाही. त्याचं आपल्याला माहिती आहे की 15%पेक्षा मिठाचं प्रमाण जास्त पाहिजे. त्यामुळे 5 पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी, 10 पेक्षा कमी, मोर दॅन 15, 15 to 20%. हां, त्यामुळे याचं जे हे आहे आन्सर आहे डी ऑप्शन आहे त्याचं, की ज्या 15%पेक्षा मिठाचं प्रमाण त्यामध्ये जास्त पाहिजे. विच ऑर्गॅनिझम कॅन सर्व्हाइव्ह इन हायर साल्ट सोल्युशन? जास्त मिठाचं प्रमाण असतानाही कोणता ऑर्गॅनिझम्स आहे की तो त्यामध्ये वाढ होऊ शकते? विच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह म्हणजे तो राहू शकतो त्या ठिकाणी. हॅलोफिलिक, ईस्ट आणि लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. त्याच्यात हॅल्डोरिक जो आहे ऑर्गॅनिझम्स आहे तो त्यामध्ये त्याचा ग्रोथ होऊ शकतो. याचा आन्सर आहे ए. 14वा प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ क्लाउडीनेस प्रॉब्लेम इन पिकल्स? लोणच्यामध्ये क्लाउडीनेस म्हणजे लोणचं असं गढूळपणा येतो, वर त्याचा तवंग आल्यासारखं होतं. मळीचा जसा तवंग येतो त्याप्रमाणे आपण त्याला म्हणतो क्लाउडीनेस ऑफ पिकल्स. तर कशामुळे होतं? केमिकल रिॲक्शन बिटवीन व्हिनेगर अँड मिनरल, म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडते व्हिनेगर आणि खनिज द्रव्यामध्ये. आयर्न इन द ब्राईनमध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळे. इनसफिशियंट क्युरिंग प्रॉपर जर न झाल्यामुळे, अर्धवट मुरल्यामुळे, किंवा प्रोलॉंग्ड कुकिंग ऑफ स्पायसेस, किंवा जास्त वेळ मसाले भाजल्यामुळे. तर आपल्याला माहिती याचा आन्सर की केमिकल रिॲक्शन होते व्हिनेगर आणि त्यामध्ये असलेले जे ऑर्गॅनिझम्स हे आहेत कंटेंट, तर त्यामुळे त्यांचा त्यामध्ये काय म्हणतात त्याला की स्कम फॉर्मेशन सारखा येतो, त्याला म्हणतो आपण क्लाउडीनेसची क्रिया त्यामध्ये घडते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ सॉफ्टनेस अँड स्लिपरीनेस प्रॉब्लेम इन पिकल? लोणच्यामध्ये असं नरम पडतं आणि गुळगुळीत बनतं, हे का होतं, कशामुळे होतं?
लोणच्यामध्ये असा चोपडेपणा येतो सालीचा आणि असा नरम पडतं लोणचं. तर हे प्रॉब्लेम आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. हे कशामुळे होतं? त्याचे पर्याय दिले. ए, प्रोलॉंग्ड कुकिंग ऑफ स्पायसेस, मसाले जास्त भाजल्यामुळे किंवा शिजवल्यामुळे. इनसफिशियंट क्युरिंग त्याला अर्धवट मुरू दिल्यामुळे. आयर्न इन द ब्राईन, लोह असल्यामुळे. इनॲडिक्वेट कव्हरिंग विथ ब्राईन, म्हणजे जर त्या मिठाचं जे पाणी सुटतं लोणच्यामध्ये ते जर कमी सुटलं तर त्यामुळे काही फुडीवर ते उघड्या राहतात आणि त्यामुळे त्याचा मध्ये नरम पडतात किंवा त्या मोल्डचा ग्रोथ होतो, चोपडेपणा येतो. त्यामुळे त्याचा आन्सर आहे डी, इनॲडिक्वेट म्हणजे कमी असणे. काय? इनॲडिक्वेट कव्हरिंग विथ ब्राईन म्हणजे मिठाचं द्रावण त्यामध्ये कमी झालं तयार, तर त्यामुळे ही क्रिया घडू शकते. What is the percentage of salt at which the growth of majority of spoilage organisms inhibited by brine in pickling? पुन्हा तोच प्रश्न आहे, मिठाचं प्रमाण किती पाहिजे की जेणेकरून त्यामधले मायक्रोऑर्गॅनिम्स इनहिबिट होतील, म्हणजे त्यांचा नाश होईल? 15%. हाच प्रश्न 4-5 वेळेस विचारला गेलेला आहे. त्याचा आन्सर आहे डी. 17वा क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस इन विच कॉमन सॉल्ट इज यूज फॉर द प्रिझर्वेशन ऑफ फ्रूट व्हेजिटेबल? कोणती प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये मिठाचा वापर करून ते फळे भाज्या टिकवण्याची प्रक्रिया केली जाते? त्याला म्हणतो पिकलिंग, म्हणजे लोणचं सारखी क्रिया. ब्रायनिंग, मीठच्या द्रावणामध्ये बुडून ठेवणे. सिरपिंग आणि एक्झॉस्टिंग. तर आपल्याला माहिती आहे पिकलिंग ही प्रोसेस आहे की लोणचं तयार करतो, लोणचं मीठ टाकूनच तयार करतो, मिठामुळे लोणचं टिकतं, म्हणून त्याची आन्सर आहे पिकलिंग. विच इज यूज फॉर व्हेजिटेबल प्रिझर्वेशन, भाज्या टिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? सिरप म्हणजे साखरेचा पाक, पाणी, मीठ आणि साखर. तर कशाचा वापर केला जातो? आपल्याला माहिती आहे की मिठाच्या साह्यानेच आपण त्याला क्युरिंग करून किंवा पिकलिंग करून साठवतो, म्हणजे त्याचा आन्सर आहे सी, साल्ट. व्हॉट साल्ट ॲक्ट इन पिकल मेकिंग, मीठ पिकल्समध्ये काय कर म्हणजे लोणच्यामध्ये काय म्हणून कार्य करते? स्टॅबिलायझर, इमल्सिफायर, प्रिझर्वेटिव्ह आणि थिकनर. आपल्याला माहिती आहे की लोणच्यामध्ये मीठ हे काय कार्य करते? टिकविण्याचं कार्य करते, म्हणजे याचं प्रिझर्वेटिव्ह आन्सर आहे आन्सर सी. हाऊ मेनी वीक अ मँगो पिकल किपिंग इन सनलाईट ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ पिकल. आता जुन्या पद्धतीमध्ये काय केलं जायचं की लोणचं तयार करताना उन्हामध्ये ठेवलं जायचं. तर साधारणतः किती दिवस ठेवायचं उन्हामध्ये ते लोणचं की ज्यावेळेस ते चांगल्या प्रकारे मुरायचं? तर त्याचे पर्याय दिले आपल्याला. 1 आठवडा, 1 वीक, 4 आठवडे, 6 आठवडे आणि डी दिले आपल्याला 8 आठवडे. तर साधारणतः आपण आधीच पाहिलं की आपल्याला 1 ते 1.5 आठवडा साधारणतः लोणचं मुरण्याला लागतो. उन्हामध्ये ठेवलं तर थोडंसं लवकर मुरू शकतं, म्हणजे त्याचा आन्सर आहे ए, 1 वीक. व्हॉट इज द टेम्परेचर ॲट विच लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आर मोर ॲक्टिव्ह? लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा ग्रोथ मोर ॲक्टिव्ह म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याचा ग्रोथ होऊ शकतो, असं कोणतं तापमान त्यासाठी सुटेबल आहे? 5 डिग्री सेंटीग्रेड, 10 डिग्री सेंटीग्रेड, 15 डिग्री सेंटीग्रेड आणि 30. तर आपल्याला माहिती आहे की मायक्रोबियल ग्रोथ 27-28 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला त्यांची वाढ चांगली होते, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून याच्यासाठी लागणारं टेम्परेचर हे सुद्धा 28-30. त्याचा आन्सर आहे 30 डिग्री सेल्सिअसला, कारण बाकीचे तापमान हे लो टेम्परेचर आहे, तिथे त्यांचा ग्रोथ होणार नाही, थंड वातावरणात त्यांची वाढ होत नसते. विच इक्विपमेंट आर यूज फॉर वेईंग ऑफ इन्ग्रेडियंट्स इन पिकल? लोणच्यामध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात की इन्ग्रेडियंट्स मोजण्यासाठी? अतिशय सोपे माहिती आपल्याला. होमोजिनायझरचा उपयोग मिक्सिंगसाठी केला जातो. इलेक्ट्रॉनिक बॅलन्सचा वापर आपण वजन मोजण्यासाठी करतो, म्हणून याचा आन्सर आहे बी. सी दिलं पाश्चरायझरचा उपयोग पाश्चरायझेशनसाठी, पल्परचा उपयोग पल्प काढण्यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज यूज फॉर पिकल मेकिंग? लोणचं तयार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरलं जातं? मीठ, साखर, रिफाइंड ऑइल आणि ग्लुकोज. आपल्याला माहिती आहे मीठ लोणच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे त्याचा आन्सर आहे ए. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट अँड अरोमा इन पिकल? खालीलपैकी कशामुळे की त्याला एक विशिष्ट प्रकारची चव आणि वास येतो, लोणच्याला सुगंध येतो? त्याचं पर्याय दिले. ए, फॉर्म ॲसिटिक ॲसिड बाय ॲसिटिक ॲसिड. त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडची निर्मिती. फॉर्म ॲसिड ब्राईन बाय लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियामुळे ॲसिड ची निर्मिती होते. फॉर्म अल्कोहोल बाय ॲसिटिक ॲसिड, अल्कोहोलची निर्मिती होते. फॉर्म इथिल अल्कोहोल बाय ईस्टमुळे इथिल अल्कोहोल तयार होते. तर आपल्याला माहिती आहे यामध्ये लॅक्टिक ॲसिडची बॅक्टेरियाचा ग्रोथ होत असतो आणि त्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारची चव, वास त्याला येत असतो, म्हणून त्याचा आन्सर आहे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, बी आन्सर त्याचं. विच प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल व्हेन द व्हेजिटेबल्स आर प्लेस इन ब्राईन?
म्हणजे भाज्या मिठाच्या ब्राईन म्हणजे मिठाच्या द्रावणामध्ये ठेवल्या. इट पेनिट्रेट्स इन टू द टिश्यू ऑफ द फॉर्मर अँड सॉल्युबल मटेरियल प्रेझेंट इन व्हेजिटेबल डिफ्युजेस इन टू द ब्राईन, की त्यामध्ये लोणच्यामध्ये ते फोडीमध्ये मीठ मुरल्या जातं, त्यातलं पाणी बाहेर येतं. या क्रियेला काय म्हटलं जातं? आपल्याला माहिती आहे सिरपिंग म्हणजे ब्रायनिंग, फर्मेंटेशन आणि ऑस्मोसिस. या क्रियेला आपल्याला माहिती काय म्हणतो आपण? ऑस्मोसिसची क्रिया, की ज्यामध्ये मीठ त्यामध्ये मुरतं, त्यातलं पाणी बाहेर काढलं जातं. Why the slice of mango are dipped in 2% salt solution during the preparation of mango pickle, की 2% मिठाच्या द्रावणामध्ये का बुडवतात? टू प्रिव्हेंट ब्लॅकनिंग, काळं पडू नये. टू इन्क्रीज टेस्ट ऑफ द पिकल, चव चांगली यावी. सी इन्क्रीजिंग न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, पौष्टिकता वाढावी. टू प्रिव्हेंट लॉस ऑफ व्हिटॅमिन्स, आपल्याला माहिती आहे की काळा रंग पडू नये म्हणून आपण मिठाच्या द्रावणामध्ये फोडी बुडवत असतो, जेणेकरून ऑक्सिडेशन होत नाही हवी संपर्कात येऊन, आणि ऑक्सिडेशन न झाल्यामुळे त्याचा रंग काळा पडत नाही. त्याचा आन्सर आहे टू प्रिव्हेंट ब्लॅकनिंग, हे आन्सर. व्हॉट इज द फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इन फिनिश पिकल प्रिपेअर्ड विथ व्हिनेगर, की याच्यामध्ये फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिडचं किती प्रमाण पाहिजे की जेणेकरून फिनिश्ड लोणच्यामध्ये की ते प्रिझर्वेशनचं कार्य करतं? आपल्याला माहिती आहे 2% साधारणतः याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण पाहिजे, म्हणजे याचा आन्सर आहे ए, नॉट लेस दॅन 2%. 1%, अर्धा टक्का, 0.3% हे कमी ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण आहे, त्यामुळे त्याचे प्रिझर्वेशन होणार नाही. 2% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. व्हाय इज द अनदर नेम ऑफ फ्रूट बार, फ्रूट बारचं दुसरं नाव काय आहे? फ्रूट लेदर, फ्रूट चीज, फ्रूट टॉफी, फ्रूट बटर. तर फ्रूट लेदर जे म्हणतो आपण, की आंब्याचं आपण पल्प काढतो, तो वाळवतो आणि वाळून त्याचे जे कट करून त्याच्या वड्या तयार करतो, त्यालाच आपण फ्रूट लेदर किंवा त्याला मँगो बार असं किंवा फ्रूट बार सुद्धा शब्द वापरला. त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ फ्रूट बार, तोच प्रश्न डबल झालेला इथे. फ्रूट स्लॅब हा सुद्धा शब्द त्याला, फ्रूट चीज, फ्रूट टॉफी, फ्रूट बटर आणि फ्रूट स्लॅब, पहिल्यांदा फ्रूट बार पण म्हणतात आणि फ्रूट स्लॅब पण त्याला म्हटलं जातं. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ फ्रूट बार, फ्रूट बार हा कुठल्या कॅटेगरीमधला प्रोडक्ट आहे, पदार्थ आहे? बेकरी प्रोडक्ट्स, फ्राईड प्रोडक्ट, तळलेला पदार्थ, कन्फेक्शनरी प्रोडक्ट म्हणजे चॉकलेट सारखा प्रोडक्ट, आणि कुकड प्रोडक्ट. आपल्याला माहिती आहे हा कन्फेक्शनरीमध्ये म्हणतो, चॉकलेट सारखा पदार्थ आहे म्हणून याला म्हणतात कन्फेक्शनरी प्रोडक्ट. व्हाय वॉशिंग ऑफ फ्रूट इज डन, फळे का धुतात? रिमूव्हल ऑफ डस्ट पार्टिकल, रिमूव्हल ऑफ पील, रिमूव्हल ऑफ कोर, रिमूव्हल ऑफ स्टेम. आपल्याला माहिती की त्याच्यावर डस्ट म्हणजे माती, धूळ जे असतं तर ते काढण्यासाठी आपण त्याचं फळे धुत असतो की भाज्या धुत, म्हणून त्याचा आन्सर आहे ए. व्हाय पिलिंग ऑफ फ्रूट्स इज डन, फळांची साल कशी किंवा ही काढली जाते? रिमूव्हल ऑफ आउटर स्किन म्हणजे काय? साल काढणे म्हणजे रिमूव्हल ऑफ आउटर स्किन, रिमूव्ह ऑफ कोर, रिमूव्हल ऑफ पल्प आणि रिमूव्हल ऑफ ज्यूस. तर साल काढणे म्हणजे आपल्याला माहिती आहे पिलिंग कशाला म्हणतो आपण? साल काढण्याच्या क्रियेला म्हटलं तर, मग त्याचा आन्सर आहे आउटर स्किन, बाहेरची साल काढण्याच्या क्रियेलाच आपण पिलिंग असं म्हटलं जातं. विच ट्रीटमेंट इज गिव्हन फॉर द क्लॅरिफिकेशन ऑफ पल्प फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्रूट बार, फ्रूट बार तयार करत असताना जो पल्प आहे तो स्वच्छ करण्यासाठी काय वापरल्या जातं? त्याला पर्याय दिले एन्झाईमचा वापर, ब्लांचिंग, कॅल्शियम साल्ट आणि 2% साल्ट सोल्युशन. तर याच्यामध्ये एन्झाईमची क्रिया केली जाते त्या रसा पल्पमध्ये आणि त्यामुळे तो पल्प अधिक स्वच्छ होतो. त्यासाठी क्लॅरिफिकेशनसाठी आपण यामध्ये एन्झाईमची क्रिया केली जाते, याला म्हणतात एन्झाईम्स किंवा एन्झायमॅटिक. व्हॉट इज द ट्रॅडिशनल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ मँगो बार, मँगो बार आपण पाहिलं की मँगो बार, मँगो लेदर, मँगो स्लॅब एकच पदार्थ आहे. त्याला ट्रॅडिशनल म्हणजे घरगुती स्वरूपामधली कोणती पद्धत आहे किंवा काय आहे? तांडरा, फ्रूट चीज, फ्रूट टॉफी आणि फ्रूट बटर. तर त्याला आपण घरगुती स्वरूपामध्ये आपण रस उरला की तो उन्हामध्ये त्याच्यामध्ये वाळवतो आणि त्याला तो ए ऑप्शन त्याचं तांडरा म्हणतात त्याला. व्हॉट इज द रेशो ऑफ पल्प अँड जॅगरी इज यूज ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ मँगो बार, आंब्याचा बार म्हणजे टॉफीसारखं बनवत असताना त्याच्यामध्ये रस आणि पल्प आणि गूळ म्हणा किंवा साखर म्हणा यांचं प्रमाण काय वापरलं जातं? 1:1 ते 1:3, 1:2 ते 1:4, 1:3 ते 1:5 आणि 2:1 to 1:5. त्याचं आपल्याला माहिती आहे की साधारणतः 1 पट आपण पल्प घेतला तर काही आंबट असेल तर त्यामध्ये डबल साखर लागते, काही याच्यामध्ये
खूप आंबट असेल तर 1:4 अशा पद्धतीत साधारणतः त्याचा रेशो वापरला जातो. म्हणून त्याचा आन्सर आहे बी. विच मशीन इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ पल्प फ्रॉम फ्रुट्स? फळापासून रस एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर, पल्पर, लाईम ज्यूस स्क्विझर आणि ज्यूस मिक्सर. आता त्याच्यात काय विचारलं? पल्प विचारले. पल्प म्हणल्यानंतर आपण पल्पर लिहायचं आहे. स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर सिट्रस व्हरायटीच्या फळांचा रस काढण्यासाठी आपण वापरतो. लाईम वगैरे मिक्सरचा उपयोग आपण ग्राइंडिंगसाठी वापरतो. पल्पर इज द आन्सर. करेक्ट, बी. व्हॉट इज द ड्राईंग टेम्परेचर ऑफ फ्रूट बार? फ्रूट बार तयार करताना ड्राईंग वाळवण्यासाठी साधारणतः किती तापमान? 0 ते 5 हे थंड आहे, 5 ते 10 पण लो टेम्परेचर आहे, 10 ते 15 पण लो आहे. म्हणून याचा आन्सर आहे डी. 40 ते 70 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर आपण त्याला वाळवतो की त्यातलं पाणी निघून जातं आणि ते त्यापासून फ्रूट बार तयार होतात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FPO? FPOचा लॉंग फॉर्म काय? की फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर, फूड प्रोडक्ट ऑर्डर, फ्रेश प्रोडक्ट ऑर्डर, फार्मर प्रोडक्ट ऑर्डर. तर आपल्याला माहिती आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबलसाठी असलेला हा कायदा आहे. म्हणून याचा आन्सर आहे फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर, फूड प्रोडक्ट ऑर्डर नाही. व्हॉट इज ड्राईंग? ड्राईंग म्हणजे काय? वाळवणे म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ एअर, रिमूव्हल ऑफ कलर, रिमूव्हल ऑफ पील. म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करणे, हवा काढून टाकणे, रंग काढून टाकणे, साल काढणे. आपल्यामध्ये वाळवणे म्हणजे पदार्थातले पाणी आपण काढून टाकतो, म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर इज आन्सर ये. हाऊ कॅन इन्क्रीज द कन्सिस्टन्सी ऑफ सिरप ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व? प्रिझर्व म्हणजे मुरब्बा तयार करत असताना त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचा ब्रिक्स आपल्या भाषेमध्ये कसा वाढवतो, कशाने वाढवतो आपण? त्याचे खाली ऑप्शन दिले. ॲडिशन ऑफ शुगर अँड देन साखर टाकायचं आणि गरम करायचं. ॲडिशन ऑफ कॅल्शियम देन बॉइलिंग, कॅल्शियम टाकून गरम करणे. ॲडिशन ऑफ ॲलम अँड देन बॉइलिंग म्हणजे आपले तुरटी टाकून गरम करणे. साल्ट, मीठ टाकून. तर आपल्याला माहिती आहे की साखर टाकतो आपण मुरब्बा तयार करत असताना आणि त्याला गरम करतो आणि त्याचा ब्रिक 60-70 असं आपण ते वाढवत जातो. मग त्याचा आन्सर आहे ए. विच प्रोसेस ऑफ कुकिंग फ्रूट्स इन सिरप इज बेटर इन प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व? मुरब्बा तयार करत असताना शिजवण्याची प्रक्रिया जी आपण केली जाते ती कुठली सर्वात चांगली आहे? रॅपिड प्रोसेस म्हणजे एकदाच ब्रिक्स वाढून टाकायचं 70 त्या पद्धतीने बनवायचं. स्लो प्रोसेस हळूवार पद्धतीने हळूहळू 10-20 असा टप्प्याटप्प्याने ब्रिक्स त्याचा वाढवायचा. व्हॅक्यूम प्रोसेस आणि इंटरमिजिएट प्रोसेस. तर आपल्याला माहिती याच्यामध्ये व्हॅक्यूमच्या मध्ये जर आपण बॉइलिंग केलं कुठले तर त्याचा कलर, टेस्ट, फ्लेवर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय चांगली येते. आणि म्हणून याचा आन्सर आहे व्हॅक्यूम प्रोसेसिंगनं जर आपण म्हणजे व्हॅक्यूम केटलमध्ये त्याची पाकवण्याची क्रिया केली त्याची क्वालिटी अतिशय चांगली येते. म्हणून त्याचा आन्सर आहे सी. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ TSS? TSSचा लॉंग फॉर्म काय आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की टोटल सॉल्युबल सॉलिड, टोटल साल्ट सॉलिड, टोटल सॅच्युरेटेड सॉलिड, टोटल सॉल्युबल सॉलिड. तर आपल्याला माहिती आहे साल्ट दिले शेवटचं. त्याचं आपलं म्हणजे टोटल सॉल्युबल सॉलिड TSS आपण त्याला म्हणतो ब्रिक्स. त्याचा आन्सर आहे ए. 43. हाऊ कॅन जज द TSS ऑफ सिरप ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व? मुरब्बा तयार करत असताना त्याचा ब्रिक्स किंवा TSSचे प्रमाण आपण कशानं पाहतो? जेल मीटर, pH मीटर, सॅलिनोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर. आपल्याला माहिती आहे आपण रिफ्रॅक्टोमीटरचा उपयोग त्यासाठी करतो. त्याचा आन्सर आहे डी. विच मेथड ॲड शुगर इक्वल टू द वेट ऑफ फ्रूट इन अल्टरनेट लेअर अँड मिक्सर अलाउड टू स्टँड 24 आवर? म्हणजे ही अशी कोणती क्रिया आहे की ज्याच्यामध्ये आपण फळांचा एक थर टाकतो, मध्ये परत साखरेचा थर, परत फळांच्या फोडीचा थर, परत साखरेचा थर, असं आलटून पालटून थर टाकून आपण त्याला साखर मुरवण्याची क्रिया करतो. या प्रक्रियेला कोणती पद्धत म्हटलं जातं? रॅपिड प्रोसेस म्हणजे फास्ट प्रक्रिया, स्लो प्रोसेस म्हणजे हळूवारपणे मुरवण्याची क्रिया, व्हॅक्यूम प्रोसेस आणि इंटरमिजिएट प्रोसेस. तर ह्या प्रोसेसला आपल्याला माहिती आहे की आपण अल्टरनेट लेअर म्हणजे हळूवारपणे त्यामध्ये साखर मुरल्या जाते. मग दुसऱ्या विषय परत आपण त्याच्यामध्ये साखर वाढवून त्याचं आज समजा 30 ब्रिक 40 ब्रिक्स दररोज 10 दाणे वाढवतो. त्याला स्लो प्रोसेस म्हणतात. हळूवारपणे त्यामध्ये साखर मुरण्याची क्रिया होते. स्लो प्रोसेस. ऑप्शन बी. विच प्रोसेस इज सुटेबल टू रिटेन कलर अँड फ्लेवर ऑफ द फ्रूट्स इन द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व? की मुरब्बा तयार करताना कलर फ्लेवर चांगला टिकून राहावा त्यासाठी त्याला कुठली प्रक्रिया करणं आवश्यक आहे? कोणती मेथड चांगली खालची? रॅपिड प्रोसेस म्हणजे फास्ट तयार करणे, त्यानं टफ प्रोडक्ट बनतो, वातडल्यासारखा बनतो. स्लो प्रोसेसनं चांगला मुरतो, कलर टेस्ट चांगली येते. व्हॅक्यूम प्रोसेसमध्ये त्याचा रंग वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या टिकून राहतात. आणि इंटरमिजिएट प्रोसेस त्याचा आन्सर आपल्यामध्ये सी. सीमध्ये रंग, फ्लेवर, टेस्ट सगळ्या गोष्टी त्याच्या प्रिझर्व होतात. म्हणून याचं व्हॅक्यूम कुकिंग प्रोसेसमध्ये लो टेम्परेचरला ही प्रक्रिया म्हणजे 70-71 डिग्री सेंटीग्रेडलाच ही पाकवण्याची क्रिया केली जाते आणि त्यामुळे त्याचे न्यूट्रिशनल कंपोनंट टिकून राहत असतात.
व्हाय ब्राइन ट्रीटमेंट इज गिवन टू द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बिफोर द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व अँड कॅन्डी. मुरब्बा कॅन्डी तयार करण्यापूर्वी त्याला ब्लांचिंग ब्राइन ट्रीटमेंट मिठाच्या याची प्रक्रिया का केली जाते? टू प्रिव्हेंट फर्मेंटेशन, टू हार्डन द टिश्यू ऑफ सॉफ्ट फ्रूट्स, हेल्प इनकॉर्पोरेशन ऑफ शुगर सिरप इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आणि इनॲक्टिवेट एन्झाईम्स. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये की फर्मेंटेशन होऊ नये त्यामध्ये, म्हणून त्यामध्ये टू प्रिव्हेंट फर्मेंटेशन दिस इज आन्सर, ऑप्शन ए. व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ केन शुगर अँड वॉटर इज यूज इन द ग्लासिंग ऑफ ग्लास्ड फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल. तर ग्लास्ड फ्रूट्स म्हणजे की ज्याला आपण वाळवलेल्या कॅन्डीला कोटिंग करतो, ग्लासिंग म्हणजे पाकाचं, तर त्यासाठी साखर आणि पाणी याचं रेशो काय असं पाहिजे? 2:3, 2:1 म्हणजे 1:1. आणि आपल्यामध्ये यासाठी आपल्याला घट्ट पाक लागतो, कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे? जास्त पाहिजे, म्हणून याचं 2:1 हे त्याचं आन्सर आहे, ऑप्शन बी. हाऊ मेनी प्रोसेस टू कुक फ्रूट्स इन सिरप फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व. हाऊ मेनी प्रोसेस टू कुक फ्रूट इन म्हणजे की मुरब्बा तयार करत असताना त्याच्यामध्ये किती पाकवणे हे करणं गरजेचं आहे? त्याच्यामध्ये साधारणतः 3 म्हणजे त्याचा ऑप्शन आहे बी. विच इज द चिपेस्ट प्रोसेस टू कुक फ्रूट ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व. सगळ्यात सोपी आणि चिपेस्ट मेथड कोणती आहे की फळे मुरब्बा तयार करण्यासाठीची? तर आपल्याला याचा आन्सर माहिती आहे की रॅपिड प्रोसेस, लो प्रोसेस, व्हॅक्यूम प्रोसेस आणि इंटरमिजिएट प्रोसेस. तर चिपेस्ट म्हणजे की एकदम फास्ट होणारी, पटकन होणारी, ज्याच्यात जास्त मेहनत लागणार नाही, सो हे तर ती आहे रॅपिड प्रोसेस. परंतु ही याच्याने क्वालिटी चांगली येत नाही, म्हणून ही पद्धत जनरली कोणी वापरल्या जात नाही. पण ही फास्ट प्रोसेस, यामध्ये आपण एकदाच पहिल्याच दिवशी त्याचा ब्रिक डायरेक्ट 70 करून टाकत असतो. आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये आपण स्लो प्रोसेसमध्ये 30 करतो, 40, 50, 60 आणि 70 टप्प्याटप्प्या, म्हणून त्याला स्लो प्रोसेस. ही रॅपिड प्रोसेसमध्ये फास्ट होतं, म्हणून ही सोपी समजली जाते, पण त्याच्याने क्वालिटी चांगली येत नाही. हाऊ कॅन प्रिव्हेंट द प्रिझर्व फ्रॉम फ्रूट श्रिंकेज प्रॉब्लेम. त्याचे श्रिंकेज होऊ नये, असं वातरल्यासारखे त्याची साल वगैरे काही होऊ नये म्हणून कोणती काय करावं लागतं? फ्रूट शुड कुक इन लो शुगर सिरप, फ्रूट शुड कुक इन हाय शुगर सिरप, फिलिंग ऑफ प्रिझर्व विदाउट कुलिंग, फिलिंग ऑफ प्रिझर्व आफ्टर कुलिंग. तर आपल्याला माहिती आहे की हाऊ कॅन प्रिव्हेंट म्हणजे आपण जर त्याला वातरल्यासारखं होऊ द्यायचं नाही तर काय करायला पाहिजे की त्याला हळुवारपणे त्याच्यामध्ये पाकवण्याची क्रिया करायची. फास्ट प्रोसेस जर आपण केली तर ते वातरल्यासारखे होतात, टफ अँड श्रिवेल्ड प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, म्हणून याचा आन्सर आहे स्लो कुकिंग करणं गरजेचं आहे, हळुवारपणे ब्रिक्स वाढवायचं, हे आन्सर त्याचं. नेक्स्ट, व्हॉट हॅपन व्हेन लो ज्युसी फ्रूट्स आर डायरेक्टली कुक इन शुगर सिरप ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व. की लो ज्युसी म्हणजे ज्याच्यामध्ये रसाचं प्रमाण कमी, ते डायरेक्ट त्याच्यामध्ये कुकिंग केलं तर काय होईल? श्रिंकिंग ऑफ फ्रूट्स, इन्क्रीज द ऑब्सॉर्प्शन ऑफ शुगर, टफ असेल ते टफनिंग ऑफ फ्रूट्स, टू प्रिव्हेंट श्रिंकेज ऑफ द फ्रूट्स. आपल्याला माहिती त्याच्यामध्ये की श्रिंकेज होतात फळं, त्यामुळे म्हणून मग त्याचा आन्सर ए आहे. व्हाय कॅल्शियम ट्रीटमेंट इज गिवन टू द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बिफोर द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व अँड कॅन्डी. कॅन्डी आणि मुरब्बा बनवण्यासाठी त्याला आपण कॅल्शियमची ट्रीटमेंट देतो काही फळांना, जे नरम फळं असतात त्याचे टफनेस. मग टू प्रिव्हेंट फर्मेंटेशन होऊ नये म्हणून टू हार्डन द टिश्यू ऑफ द सॉफ्ट फ्रूट्स, जे नरम फळं असतात त्यांचा टिश्यू म्हणजे साल टणक होण्यासाठी. हेल्प इनकॉर्पोरेशन ऑफ शुगर सिरप इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, त्याच्यामध्ये साखर मुरण्यासाठी. इनॲक्टिवेट ऑफ एन्झाईमचा नाश होण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये फळांची जी नरम फळं असतात त्यांची साल टफ होणावी, थोडी कडक होणावी, टेंडरनेस यावं त्यामध्ये, म्हणून त्यासाठी आपण कॅल्शियमची प्रक्रिया करू. त्याचा आन्सर आहे बी, ज्याच्यामध्ये नरम फळांना टणकपणा येऊ शकतो. व्हाय ब्लांचिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर डन बिफोर द प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व अँड कॅन्डी. मुरब्बा कॅन्डी बनवण्यासाठी फळांना किंवा त्यांच्या फुडींना ब्लांचिंग का केलं जातं? त्याचा फायदा काय? टू प्रिव्हेंट फर्मेंटेशन होऊ नये म्हणून, टू हार्डन द टिश्यू ऑफ सॉफ्ट फ्रूट्स म्हणजे नरम फळांना टणकपणा यावा म्हणून, हेल्प इनकॉर्पोरेशन ऑफ शुगर सिरप इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, त्याच्यामध्ये साखरेचा पाक चांगला मुरावा फळामध्ये फोडींमध्ये म्हणून, इनॲक्टिवेशन ऑफ एन्झाईमचा नाश व्हावा म्हणून. तर आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे की आपण ब्लांचिंगचा मुख्य उद्देशच तो आहे की टू इनॲक्टिवेट द ग्रोथ ऑफ अनडिझायरेबल एन्झाईम्स, की जे एन्झाईम्स
पदार्थाच्या रंगावर विपरीत परिणाम करू शकतात, त्या एन्झाईमचा नाश व्हावा म्हणून आपण कोणत्याही फळभाज्या ब्लांचिंग करतो. त्याचा आन्सर आहे डी. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रीटमेंट ऑफ फ्रुट्स व्हेजिटेबल बिफोर प्रिपरेशन ऑफ प्रिझर्व? मुरब्बा तयार करण्यासाठी ज्या अगोदर प्रायमरी ट्रीटमेंट दिले जाते त्याचा उद्देश काय? टू इन्हान्स द शुगर इंटिग्रेशन म्हणजे साखर त्यामध्ये चांगली मुरावी. इन्हान्स द बिटरनेस त्याचा कडवटपणा वाढावा म्हणून. प्रिव्हेंट क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर सिरप त्याच्यामध्ये साखरेचे खडे तयार होऊ नये म्हणून. रिड्यूस द वेट ऑफ फ्रूट फळांचं वजन कमी व्हावं. तर आपल्याला माहिती आहे की ट्रीटमेंट जे प्रायमरी देत असतो आपण की त्यामध्ये चांगलं मुरलं गेलं पाहिजे ते साखर, त्यामध्ये ब्लांचिंग आहे, पिलिंग आहे किंवा त्याला प्रिकिंग करतो आपण, त्यामुळे त्यामध्ये साखरेचा पाक चांगला जातो आणि चांगल्या प्रकारे तो मुरब्बा मुरतो आणि तयार होतो. म्हणून याचा आन्सर आहे ए. इन्हान्स द शुगर इंटिग्रेशन. व्हॉट इज द युनिट ऑफ टोटल सॉल्युबल सॉलिड? टोटल सॉल्युबल सॉलिड कशामध्ये मोजतो आपल्याला माहिती आहे की ब्रिक्स, मीटर, किलोग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला माहिती आहे कशामध्ये मोजला जातो हा? ए. डिग्री ब्रिक्समध्ये आपण त्याला मोजतो. तर अशा पद्धतीने आपण हे सेकंड याचे आपण मॉड्यूल जे होतं त्याचे सगळे प्रश्न आपण बघितलेले आहे.